नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्पर्धा परीक्षेला विचारल्या जाणाऱ्या घड्याळ आणि आरशातील प्रतिमा या घटकावर आधारित काही उदाहरणे पाहणार आहोत. चला तर पाहूया. तर पहिलं उदाहरण पहा. घड्याळात 3:25 झाली असताना घड्याळासमोरील आरशात किती वाजलेले दिसतील? बघा, 3:25 इथं सांगितलेलं आहे. म्हणजेच इथं आपल्याला 12 तासी घड्याळातलं काय करायचं आहे? अंतर काढायचं आहे. तर यासाठी एक छोटी ट्रिक आहे पहा. तर इथं घ्यायचं 12 वाजण्याच्या ऐवजी 11:60. 12तून 3:25 वजा न करता आपण काय ट्रिक वापरणार आहोत? 11:60. हा, आणि त्यातून 3:25 काय करायचं? वजा करायचं. 10तनं 5 गेले, 5 उरले. 5तनं 2 गेले, 3 उरले. 11तनं 3 गेले, 8 उरले. म्हणजेच 8:35. जेव्हा घड्याळात 3:25 दाखवलेलं असणार आहे, त्यावेळेला आरशातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील? मग अशा आपण ज्या पद्धतीने पाहिला त्या पद्धतीचाच हा प्रश्न आहे. घड्याळात 5:30 झाली असताना घड्याळासमोरील आरशात किती वाजले असतील? मग अशी मी सांगितलेलं आहे. इथे किती घ्यायचं आहे? 11:60 घ्यायचे. त्यातून हे 5:30 इथं वजा करायचे. 0, 7 3 गेले, 3 उरले. 11तनं 5 गेले, किती राहिले बघा? 6 आणि 5 11, 6. म्हणजे घड्याळात आरशातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील? 6:30. आणि हे जर का पडताळून पाहायचं असेल तर घड्याळ आरशासमोर धरून बघा, बरोबर हे टायमिंग तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. पण हे झालं 12 ताशी घड्याळाच्या बाबतीत. जर घड्याळ 24 तासी असेल तर कसं सोडवायचं? चला पाहूया. आता हा 24 ताशी घड्याळावर आधारित प्रश्न. घड्याळात 18:35 झाली असताना घड्याळासमोरील आरशात किती वाजलेले दिसतील? तर पहा, जसं 12 ताशी घड्याळात आपण 11:60 दिलेलं टायमिंग वजा केलं, तसं इथं 24 ताशी घड्याळ असल्यामुळं काय करायचं? 23:60 घ्यायची आणि हे टायमिंग त्यातून वजा करायचं. 18:35. 5 गेले, 5 उरले. 7 3 गेले, 4 गेले, राहिले 2. 23 मधून 18 गेले. 18 आणि 5 23. म्हणजेच घड्याळात किती वाजलेले दिसतील? आरशाच्या प्रतिमेत किती वाजलेले दिसतील? 5:25. तर याचं आणखीन एक उदाहरण पाहूया आपण. आता हा मगासारखा प्रश्न पहा. घड्याळात 15:30 झाली असताना घड्याळासमोरील आरशात किती वाजलेले असतील? तुम्हाला मी मगाशी ट्रिक सांगितलेली आहे. कोणती? जर 24 ताशी घड्याळ इथं दाखवलं असेल तर काय करायचं आहे आपल्याला? 23:60 टायमिंग घ्यायचं आहे. त्यातून दिलेली वेळ वजा करायची आहे. 15:30. 60तून 30 गेले, 30 राहिले. 23 मधून 15 गेले, किती राहिले? 8 राहिले. म्हणजेच 15:30 आरशाच्या प्रतिमेत किती वाजलेले दिसतील? 8:30. तर या क्लुप्तीचा वापर करून तुम्ही घड्याळातील वेळ आणि त्याची आरशात दाखवली जाणारी प्रतिमा ही उदाहरणं न चुकता सोडवू शकता. तर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, सराव करा आणि या पद्धतीनं गणित जे येतील ती अचूकपणे सोडवा. ओके. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.